सामना बरोबरी झाल्यामुळे या ठिकाणी आपण 5-5 रन देतो. रवींद्र पहिला चढाईपटू या ठिकाणी मैदानात येतो. रवींद्र स्वतः करण्यात आलाय. चौदाई परशुरामवाडी या संघाकडून 2-2-1 चा फुलन संघ आहे. शिवशंभू कसबा वर्सेस चौदाई परशुरामवाडी असा होणारा हा चालू सामना आहे आणि हा सामना 17-17 असं गुणफलक झाल्यामुळे बरोबरीत झाला होता. रवींद्र येतोय मैदानात. निदान रेषा ही बोनस रेषा असणार आहे. 2-2-1 चा फुलन संघ असताना रवींद्र बघूया निश्चितपणे एक बोनस गुण प्राप्त करतो. गुण पण अमेय मैदानात बघूया. 2-2-1 चा फुलन संघ आहे. शिवशंभू कसबा या संघाकडून अमेय बघूया किती गुणांची कमाई करणार आहे. 2-2-1 चा फुलन संघ असताना स्वतःच्या राईट करून मोजून करायसाठी सज्ज होतोय. मधली जी निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. त्यामुळे निदान रेषेला जर का आपण टच केला ना बोनस रेषेसारखा तर मात्र निश्चितपणे आपल्याला एक गुण प्राप्त होणार आहे. बघूया 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बघूया एक नावाजलेला ताकदवान बलवान असा हा खेळाडू. एक गुण बरोबर काय 3-0. दुसरा आक्रमण वेद शिवशंभू कसबा संघाकडून वेदला एक गुण दिला जातोय. बरोबर काय 1-1. तिसरं आक्रमण सार्थक चौदाई परशुरामवाडी या संघाकडून सार्थक येतोय मैदानात. 2-2-1 चा फुलन संघ आहे. 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे. तिसरा खेळाडू आहे. 5 खेळाडू या ठिकाणी रेड करणार आहेत. त्यामुळे हे तिसरं आक्रमण आहे चौदाई परशुरामवाडी संघाकडून. 2-2-1 चा फुलन संघ असताना सार्थक बघूया किती गुणांची कमाई करणार आहे. गुणफलक आहे 3-1. 3 गुण चौदाई संघाचे 1 गुण कसबा संघाला. 1 गुण प्राप्त होतो कसबा संघाला. 1 रेड कसबा संघाकडून अजय. 3-2 शिवशंभू कसबा 2 आणि 3 गुणांचा शोध अजय. तिसरं आक्रमण शिवशंभू कसबा या संघाकडून. 2-2-1 चा फुलन संघ आहे. अजय येतोय मैदानात. 1 गुणांची या ठिकाणी पिछाडी आहे शिवशंभू कसबा या संघाकडे. बघूया ही पिछाडी भरून काढण्यात यश मिळतं का. अजय याला खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. रायडर बाद होतोय. 1 गुण या ठिकाणी परशुरामवाडी संघाला दिला जातो. गुणफलक आहे 4-2. चौथा आक्रमण पण नाना. बघूया नाना आपल्या संघाला किती गुणांची कमाई करणार आहे. 4-2 असं गुणफलक आहे. 2 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो शिवशंभू कसबा. चौथा आक्रमण होतोय चौदाई परशुरामवाडी या संघाकडून ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केली. नाना येतोय मैदानात. 2 नंबर जर्सी परिधान केलेला नाना. शेवटच्या क्षणाला नानाला या ठिकाणी जेरबंद केला जातोय. गुणफलक आहे 4-3. शिवशंभू कसबा 3-4 गुण आहेत चौदाई. चौथा आक्रमण तुषार कसबा संघाकडून. तुषार बघूया जबरदस्त सामना आहे राजा सर. अतिशय जबरदस्त सामना. निश्चितपणे झोप उडवणारा हा सामना. आपण बाद असतात तरी बाहेर जायचं नाहीये. किती आक्रमण 5वं परशुरामवाडी संघाकडून 5वं आक्रमण उत्कर्ष येतोय मैदानात. 2-2-1 चा फुलन संघ आहे. अशा वेळेस 4-6 असं गुणफलक आहे. 1 गुण आहे. आता मात्र शेवटचं आक्रमण श्वेत. काय सामना झालाय 5-6. वेट जर का 5 झाला तर पुन्हा एकदा सामना बरोबर होणार आहे. अतिशय जबरदस्त सामना 5-6. आता मात्र सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी सामन्याकडे लागलेले आहेत. नक्कीच सामना आता पण काय झाला तर गोलच आहे आणि सामना काय होणारच नाही. चांगली जीत घेऊन गेलेला आहे. हा कसबा संघ विजयी झालेला आहे आणि पराजित झालाय तो परशुरामवाडी संघ. अति घाई माइंडच्या खेळानं नक्कीच जीत मिळवता येते.